नमस्कार, मी संपादक रामलिंग पुराणे कर्मजन मराठी वर्त रोखोक सत्रात आपले स्वागत करीत आहे. लोकांसंगे ब्रह्मज्ञान, लोकशाहीचे खरे बलात्कारी कोण? नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या उलाढाली पाहता लोकशाहीच्या नावाने खोटे अपप्रचार करून स्वतःची पोळी भाजून घेणारे घटना आता राजकारणाच्या पटलावर क्षुल्लक झाली आहे. कारण मतदार राजा आता सुजाण झाला आहे. मुरुम शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मधानच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी या संदर्भात व्यक्त होऊन लोकशाही जीवन ठेवण्याचा काम करतोय आणि जे सत्य आहे ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, लोकशाही तुमच्या घरातील जागीर नाही, तुम्हाला वाटेल तसे वापर करायला. लोकशाहीचा अधिकार प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक मतदारांना व्यक्त होण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. याचा अर्थ तुम्हाला वाटेल तसे वापर करणे असे होत नाही. शिवसेना शिंदे गट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रशेखर मुत्कन्ना यांनी शिवसेना उभाटा गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजित चौधरी यांना पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्राध्यापक दत्ता इंगळे यांनी महायुतीमध्ये जागा वाटपावरून भिनसले आणि नागरिकांनी एकाच एक लढा द्या अशी मागणी केल्यामुळे आम्ही अजित चौधरी यांना पाठिंबा देतो असे जबाबदारपणाने सांगितले. तर चंद्रशेखर मुत्कन्ना यांनी इंगळे यांच्या वक्तव्याचा समर्थन करत शिवसेना शिंदे गटाच्या पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन पाठिंबा दिले असल्याचे सांगितले. यावरील घडामोडी घडणारच होत्या, कारण पूर्वीपासूनच हे राजकारणी पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे राजकारणात अशी घटना आता खळबळ बिळबळ नसून क्षुल्लक झाल्या आहेत. कारण हे स्वतःला लोकशाहीचे रक्षक समजतात आणि इतर नागरिक मात्र भक्षक असल्याचे समाजात भास निर्माण करतात. राहिला विषय पाठिंब्याचा, तो त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य अधिकार आहे. मात्र एक प्रश्न आता नागरिकातून उदयास आला आहे, ते म्हणजे महायुतीने जागा दिली नाही म्हणून नागरिकांनी एकाच एक लढा म्हणून उभाटाला पाठिंबा दिलाय असे म्हणतात. तर उभाटाने काय दिले म्हणून पाठिंबा दिला? आणि एकाच एक लढायचं होतं तर सत्ताधारी पक्षाने उभाटाचा पाठिंबा घेऊन लढायला पाहिजे होती, अशी चर्चाही आता नागरिकातून जोर धरत आहे. विशेष म्हणजे बातमी मागील बातमी अशी आहे की मुळात यांना श्रेष्ठी निवडणुकीसाठी रसद पुरवायला सहकार्य करायला तयार नसल्याने यांनी राजकीय आत्महत्या केली असल्याची चर्चा आता जोर धरत आहे. म्हणतात ना, विकासातून समस्यांचा जन्म होतो, ते साहजिकच आहे. मात्र मुरुम शहरातील चित्र वेगळेच आहे. लोकशाहीच्या नावाखाली नागरिकांना भुलवायचं आणि आपण मात्र बड्या बड्या कामाचे टेंडर घेऊन आपली घरं भरून घ्यायची, अशी चर्चा आता जोर धरली आहे. राजकारणात या सर्व बाबी जर वर्ज असल्या तरी लोकशाहीत मात्र या गोष्टींना थरा नाही, याची जाण आता कुठेतरी राजकारणी विसरत चाललेले आहेत. नागरिक आता दूध खुळे नाहीत. राजकीय नेते सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षाचा आणि रात्री एका पक्षाचा मफलर गळ्यात मारून लोकशाही वाचवा म्हणून बोंबा मारणाऱ्या लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. बोला आता लोकशाहीचे खरे बलात्कारी कोण? पूछता है मुरुम. लोकशाही जिंदाबाद होते आहे, राहणार. आणि राजकारणाचा बाजार मांडणाऱ्यांना लोकशाहीचा अर्थ काय करणार? शेवटी सत्य हे बोचत असतं, कारण खोटं बोल पण रेटून बोल म्हणणाऱ्यांना संख्या अधिक झाली आहे. रोखोक सत्रात इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.